आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. चला मॅचला सुरुवात होतीये. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला राहुल पोळेकर, दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ राय. गोलंदाजी मार्कवरती हितेश भोईर. ओहो पहिला चेंडू येते वाईड. दोन ताकदवर आणि बलाढ्य संघांमधील ही मॅच आहे आणि त्यामुळे या मॅचचा रिझल्ट सुद्धा मोठा असणार आहे. देवेन मेहर यांच्याकडून लगातार 3 चेंडू 3 विकेटला 500 रुपयाचं बक्षीस. दुसऱ्या चेंडूवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडूला खेळलंय आणि सिंगलदा धावून कंप्लीट केले. या मॅचला मजा येणार आहे. मजा काय येणार आहे कारण या दोन्ही संघांमध्ये असणारी जी स्टारकास्ट, त्या स्टारकास्टला बघता त्यांचा होणारा परफॉर्मन्स आणि त्या परफॉर्मन्सला बघता येणारा रिझल्ट हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि सिद्धार्थ राणे चेंडूला हलक्या हाताने खेळलाय. ओम साई इच्छाचा या स्पर्धेमधला फॉर्म बघता त्यांचे सुद्धा खांदे उंच आहेत आणि तितकेच या मैदानावरती घालवलेला वेळ, या मैदानावरती जितका वेळ तेजस 11चे खेळाडू असतात त्याचा सुद्धा त्यांना फायदा होणार आहे. आणि हा फायदा तोटा नुकसान आणि त्यातून अजून काहीच पुढे येते का आपण बघणार आहोत. तुर्तास हितेश भोईर समोर राहुल पोळेकर. बेस्ट बॅटल हे बघायला मिळेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला एका धावेसाठी पाठवलंय. मोठी चर्चा झाली मगाशी. मृदुल मेहर साथीने होते. DCC नवापूरचा ग्राफ अजूनही तसाच कायम आहे. फायनलमध्ये पुन्हा एकदा त्याने प्रवेश मिळवलाय आणि तो फायनलमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर अंतिम सामन्यासाठी आता त्यांच्या रणनीती काहीशा होत असणार आहेत. पण त्या अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ खेळण्यासाठी येणार याची सुद्धा त्यांना उत्कंठा लागली आहे. कारण जशा जशा एक मॅच जिंकत असताना आपण पुढे येतो आणि जसा जसा आपण शेवटच्या चरणामध्ये येतो तसा तसा आपल्याला खेळ सुद्धा उंचावावा लागतो. मागच्या गोष्टींना विसरावं लागतं आणि येणाऱ्या चॅलेंजेसना सामोरं जाण्यासाठी तितकी मेहनत, ते प्लॅन, ते एक्झिक्युशन करावं लागतं. आणि असं असताना प्रत्येक चेंडूत एक धाव घेत असताना राहुल पोळेकरनं धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आज विघ्नेश साखल थोडे इन आहेत म्हणजे अजून बळकटी आली संपूर्ण साईडला. आणि कागदोपत्री जर का या साईडकडे लक्ष टाकाल तर खूप स्ट्रॉंग टीम आहे. परंतु सिंग कडून प्रत्येक विकेटला 500 रुपये तेजस 11साठी, हुंडा वॉरियर्स या संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूला जी तेजस 11ची टीम आहे हुंडा वॉरियर्स, त्याच्यामध्ये काही असे खेळाडू आहेत ज्यांना बघत असताना अनेक नवनवीन खेळाडू घडलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा सार बघता मॅचला मजा येईल. पहिलं षटक संपलं, 7 धावा धावफलकावरती बिनबाद. शेटी वाजली गाडी सुटली, शेटी वाजली गाडी सुटली. सारा पातार गेला नवर, सारा पातार गेला नवर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. थँक्यू. DCC कडून नितेश पाटीलच्या अगेन्स्ट जर का 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपये. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले मध्ये नितेश पाटीलला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि 3 षटकार म्हणजे 3 विकेट. त्या षटकाराच्या रूपाने येणं गरजेचे आहेत. DCC दत्तगुरु नवापूर या संघाच्या माध्यमातून ते बक्षीस आहे. आठ धावा धावफलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि दुसऱ्या चेंडूला हाताळण्यासाठी नितेश पाटील पुन्हा एकदा सज्ज झाले. राहुल पोळेकर बघूयात कशा पद्धतीने खेळतात. ओ डाऊन द ग्राउंड, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडलाय. पॉवर प्ले कोणासाठी पॉवरफुल बनणार याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. कारण ही सेमी आहे. सेमीमध्ये जिथे कमी जिथे आम्ही असल्याचा भाव तुम्हाला दाखवावा लागतो. नक्की काय केलंय आता. डॉट आल्यानंतर लॉसन गोरे आणि फिल्डिंग आता बदलवली. ऑन साइडला क्षेत्ररक्षण थोडंसं बदलवत असताना स्वतःला इनफिल्ड मध्ये आणलंय, सर्कल मध्ये येऊन उभं केलंय आणि त्यानंतर राहुल पोळेकर यांच्या समोर आता टास्क आहे. समोरून चेंडूला मारायचं की ऑन साइडला मारायचं की ऑफ साइडला मारायचं
की अजून काही करायचं. आता रनबॉलची स्थिती आहे. इथून पुढे मोठ्या फटक्यानं आमंत्रित केल्या बगैर पर्याय नाहीये, कारण ही मॅच मोठी आहे. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सरळ गॅप मधून सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. सँडीला मारंबळपाडा आठवलाय आणि सँडी थिरकायला लागलाय. बघा कशा पद्धतीने फटका मारला ऍक्शन रिप्ले मध्ये. राहुल पुळेकर हा क्लास आहे त्याचा. बॉटम हँडला खूप चांगल्या पद्धतीने वापरतात. पायाची पोझिशन आणि फुल कॉन्फिडंटने तो फटका खेळतात आणि मैदानाला गरंगळत गुदगुल्या करत चेंडू निघून जातो. ती स्थिती या चौकारामध्ये बघायला मिळाली आणि त्या 4 धावांनी धावफलक वेगाने वाढलं. आता धावफलक जाऊन पोहोचलंय या सिंगल 13 वरती. 2 चेंडूचं अजून खेळणं शिल्लक. पॉवर प्लेची पॉवर आता दोघांनी दाखवली आहे. 1 डॉटने नितेश पाटीलनं आणि एका चौकाराने राहुल पुळेकरने. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. सेमीफायनल नंबर 2 मैदानात चालू आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. यावेळेला गॅपला शोधलंय, फक्त शोधलं नाही टार्गेट केलंय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार, चौकार. बोलू लागली हसू लागली, बोलू लागली हसू लागली, बोलू लागली हसू लागली माझ्या टाक्यानं वीर वीर वीर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. थँक्यू डीजे. फील्डला सातत्याने बदलवलं जातं, परंतु काय क्षेत्ररक्षणामध्ये ज्या पद्धतीने बदलाव झाले त्याला बघता हे चौकार येताना दिसलेत का. 2 चौकार आतापर्यंत आलेत. 17 वरती धावफलक. पुढील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि ऑन साइडला खेळत असताना मात्र 1 धाव येताना दिसते आणि सिंगल धाव आली. 2 षटके संपली. 9च्या सरासरीने 18 धावा सुद्धा बनल्यात. बिनबाद ओम साईच्या. थँक्यू डीजे. 18 वरती धावफलक आणि आता तिसरं षटक हाताळण्यासाठी मयूर पडेलकर आलाय. मयूर पडेलकर एक ट्रम्प कार्ड बॉलर आहे तेजसचा. ट्रम्प कार्ड बॉलर आहे तेजसचा, परंतु या अगोदरच्या षटकामध्ये जे टार्गेट केलं होतं ते मला वाटतं पूर्ण झालंय असं म्हणावं लागेल, कारण 18 धावांपर्यंत जाऊन धावफलक पोहोचलंय. जी 9ची सरासरी कायम ठेवली आहे ओम साईच्छनं. हलक्या हाताने खेळत असताना चेंडूला फक्त ढकललंय, दिशा दिली. एका धावेसाठी चेंडू खेळून काढलाय सिद्धार्थ राय मोनून आणि त्यानंतर मात्र एकदा धावफलकामध्ये ऍड होताना दिसतीये. चांगली बॅटिंग आतापर्यंत ऍज पर प्लॅन, ऍज पर स्ट्रॅटेजी धावा बनत चालल्यात आणि त्या धावा बनत असताना आता मयूर पडेलकर इथून काय सोल्युशन शोधून काढतोय हुंडा वॉरियर्स तेजस 11 साठी. फ्रंटफुटवरती येत असताना पूर्ण यष्टन समोर आल्याने त्यानंतर ऑन साइडला चेंडूला खेळत असताना दिशा दिली. सिंगल धाव येताना पाहायला मिळतीये. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत चालू असलेली मॅच दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूर यांच्या वतीनं दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीगचा हा थाट दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतात आणि दुसऱ्या पर्वामध्ये येत असताना खूप चांगल्या प्रकारच्या आयोजनाला आपण सामोरे जात आहोत आणि अनुभवत आहोत. कौतुक आहे विशेष दत्तगुरु नवापूर या टीमचं. कौस्तुभ मेहर आणि नितेश पाटील यांचं विशेष करून खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा त्यानं आपल्या भेटीसाठी आणली आहे. 21-0 2.3 चेंडूचा खेळ. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धाब्यासाठी गेलाय. भाऊ वेगाने चेंडूवरती आला पण एकच धाव आली आहे. बघा कधी कधी असं होताना काहीसं धावफलक बघितल्यानंतर आपण एका कम्फर्ट झोनमध्ये जातो आणि ज्या वेळेला कुठेतरी चार्ज करायची इच्छा निर्माण होते त्यावेळेला तो कम्फर्ट झोनमध्ये बाहेर येत असताना उशीर होतो. अशा प्रकारच्या कहाण्या अनेक वेळा घडल्यात. चेंडूला डिक्लेअरच्या दिशेने पुन्हा एकदा पाठवलंय. 1 धाव येते. 23 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूवरती 5 धावा आल्यात आणि अचानक खेळाला कुठे ना कुठेतरी आपण शांत होताना बघतोय. 2 षटकामध्ये झालेला तो उद्रेक, दुसऱ्या षटकामध्ये झालेलं आक्रमण, त्याचा काहीसा विसर. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू नाही अडला. अजून एक मोठा प्रहार राहुल पुळेकरच्या पाठीमधून येतोय. दमदार चौकार. पैमाने से दिल बहलता है मेरा आपके
जाने आपके आ जाने से आपके आ जाने थँक्यू राहुल पुणेकर म्हटला चौकार आने से मेरा दिल बहलता है. आता तो चौकार आला परंतु सर्वात जास्त खुशी आमच्या सँडीला झाली. एन्जॉय करतोय सँडी मॅचला, तेवढे कल्पक राऊत सुद्धा नाही करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरून कोणतं हास्य येत नाही, सँडीच्या एवढ्या चेहऱ्यावरती आहे. 27 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 षटकाचा खेळ झालाय. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी करण गवळी गोलंदाजी मार्कवरती आलाय. समोर सिद्धार्थ राय असणार आहे. सर्वात चांगली बाब कोणती आहे? ओम साईच्छेची विकेट आलेली नाहीये. विकेट नाही आली. ओ टॅप करत असताना खेळपट्टीवरतीच एका धावेसाठी चेंडूला खेळलंय आणि मोनूने खेळपट्टीवरती धाव घेतली आहे. ती धाव घेत असताना कंप्लीट सुद्धा केली आहे. सिंगल आली आहे. सिंगल आल्यानंतर राहुलला पुन्हा एकदा स्ट्राईक हँडवरती. दोघांच्या जर धावा बघितल्यात 9 चेंडू 14 धावा राहुल, 10 चेंडू 13 धावा सिद्धार्थ म्हणजेच मोनू. बघूयात कशा प्रकारचा खेळ. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेंथ बॉल होता, मागे टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो मागे टाकत असताना चेंडूला डिक्लेअरच्या दिशेने पाठवलंय. ये डिक्लेअर बहुत बुरी बना है. डिक्लेअर मध्ये चेंडू गेल्यानंतर ती स्ट्राईक बदलणं किंवा त्या चेंडूवरती समाधान मानणं, रिलॅक्स मोडमध्ये जाणं, या गोष्टी ज्या वेळेला होतात त्यावेळेला काही वेळासाठी खेळ शांत होतो. धावणं किंवा फटक्याला मोठ्या फटक्यांसाठी जाणं याच्याबद्दली मजा काहीशी वेगळी आहे. आता सिंगलसाठी पुन्हा एकदा चेंडूला खेळले. सिंगल धाव येताना दिसतीये. 30-0-3-3. 30 धावा धावफलकावरती बिनबाद. 3.3 चेंडूचा खेळ. येणारे 3 चेंडू खूप निर्णायक आहेत. 35च्या पुढे 35च्या आत या 2 बाबी ध्यानात ठेवणं गरजेचं असणार आहेत. 35च्या पुढे गेले थोडे सेफ झोन मध्ये जातील. 35च्या आत राहिले रंगत असणार आहे या मॅच मध्ये आणि ती मजा सुद्धा पाहण्यासारखी असेल. गॅप मधून ओ शानदार फिल्डिंग नितेश घरत. तो आला परत आणि त्यानंतर त्याने चेंडूला सुद्धा त्याच रीतीने अडवलं. ज्या स्थितीमध्ये तो क्षेत्ररक्षण करत असताना स्वतःला झोकून देतो. हो बघा काय फटका चांगला होता राहुलची. ही या ज्या फटक्यांची जर का कोणी क्लिप काढली तर खूप चांगलं हे चित्र दिसेल. ज्या पद्धतीने तो बॅटमॅनला वापरतात, पाय उचलतात आणि तिथून हेलिकॉप्टरचा फटका अंडरआर्म बॉक्समध्ये प्रदर्शित करतात. काही असे खेळाडू आहेत त्यामध्ये राहुल पुळेकर, प्रदोष बैकर आणि जयेश गरत यांचे फटके बघण्यासारखे असतात. नितेश पाटील आणि अशा खेळाडूंचा जो क्लास आहे किंवा त्यांची फलंदाजीची शैली आहे ती वारंवार आणि सातत्याने बघावीशी वाटते. धावा झालेत. 1 मिनिट. 32 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पण ओम साईच्या डगावतमधून आवाज कमी घेतोय थोडा. 32 नंतर जो आवाज यायला हवा तो आवाज येत नाहीये. आणि अच्छा त्यांनी सांगितलं दुसऱ्या इनिंग मध्ये आवाज येणार आहे. पण हुंडा वॉरियर्स तेजस 11 मी पुन्हा एकदा तेच सांगेल. या मॅचला जिंकणं, या मॅचला बदलवणं, या मॅच मध्ये परत येणं त्यांना माहित आहे. भाऊने चेंडूला अडवलं. ओ हो थोडे हाताश आणि निराश आहेत. सिंगल में मंगल है तो दंगल होगी लेकिन किसमें. अर्धा पडाव झालाय. अर्धा पडाव बाकी आहे. विमल सिंगने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस लगावलं होतं. ते इंजरीमुळे टीमचा पार्ट नाही आहेत. पण नक्कीच येणाऱ्या इनिंग मध्ये हे द्वंद्व, हे बॅटल खूप चांगलं रंगणार आहे. तर जाऊया डीजे मयूरकडे. एक मधुर असं गीत ऐकूयात आणि त्यानंतर वळूयात मॅचच्या दिशेनं. देखे जवानी के रेले, देखे हसीनों के मेले, देखे दिल पे हो तू ही छा गया, तू ही छा गया, अरे नैनों में थँक्यू. या सर्व दर्शकांचं कौतुक आहे, आभार आहे. तुम्ही सर्वजण या स्पर्धेवरती प्रेम करत असताना आपण आपला अमूल्य वेळ काढून
या ठिकाणी आलात त्याबद्दल खरोखरच आभार. आपण आहात म्हणून ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीनं पार पडत असताना दिसते. आमचे दोन्ही कॅमेरामॅन या संपूर्ण दर्शकाला कव्हर करतायत. दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूर, दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग, किशनजी माने, माने एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलंय आणि खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून लाभलंय, ज्यांच्या माध्यमातून इथे 3 JCB. ओहो, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. कितना कितना गिनो गिनो, एक आहे, सिंगल आहे. एक धाव येताना दिसते बघा. टॅप काढायचा प्रयत्न, चेंडूला टॅप केला आणि चेंडू कुठे गेलाय. सीमारेखा पार अडवण्याचा प्रयत्न. ओ ओ ओ हो, एक धाव येताना दिसते. सिंगल धाव आली आणि सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट सुद्धा होताना दिसते. कल्पक राऊत यांना आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय. कल्पक यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि ओम साई इच्छासाठी पहिलं षटक हाताळत असताना या हंगामामध्ये कल्पक राऊत यांनी केलेली कामगिरी विसरून चालणार नाहीये. इकॉनॉमिकल स्पेल त्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये हाताळलाय. प्रत्येक बाउंड्रीला सायबा टीमकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. हुंडा वॉरियर्स तेजस 11 या संघासाठी प्रत्येक बाउंड्रीला 500 रुपयाचं बक्षीस आहे. आमचे नयन कालुष्टे नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत, आमचे साथी समालोचक मित्र आहेत ते. आता बॅटिंगमधून त्यांना त्यांची कमाल दाखवायची आहे. नितेश पाटील हा लोकल बॉय आहे, म्हणजेच या मैदानावरती घडलेला खेळाडू आहे. ओहो, यावेळेला गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. सिद्धार्थ राय यानं चेंडूला अडवलं आणि जी बॅटिंगमध्ये कमाल दाखवली ती मेहनत वाया जाऊ देणार नाही असं त्याने सांगितलं. गरजेचं आहे, स्वतःला एक कमिटमेंट करणं गरजेची आहे. ती कमिटमेंट अशी असावी की माझा होणारा प्रत्येक खेळ, माझ्या माध्यमातून होणारे प्रत्येक एफर्ट हे माझ्या संघाच्या हिताचं असणार आहे आणि कोणत्याही पद्धतीनं माझ्या खेळामुळे संघाला हानी होणार नाहीये. ही फक्त एका टीमसाठी नव्हे, प्रत्येक टीमच्या खेळाडूने असा विचार करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचा संघ त्या मॅचमध्ये सर्वोत्तम परफॉर्मन्स करत असताना समोरच्या संघावरती मात करेल. 4 चेंडूंनी 4 धावा. ही अशी वेळ ज्या वेळेला दोन्ही संघ विचार करतायत की हा सामना आमच्या बाजूने झुकावा आणि फायनलच्या सामन्यापर्यंत आम्हाला जाण्याची संधी मिळावी. ही पहिली स्टेप आहे या अंतिम विजेतेपदाच्या ट्रॉफीला स्पर्श करण्याची आणि यावेळेला चेंडूला पाठवलं. चांगली फिल्डिंग. ओ ये क्या हुआ. एक आलाय. वेगानं चेंडू फेकला होता आणि फेकणारा माणूस कोण होता? नो डाउट विघ्नेश साखल तोडे. इसका खेल ही ऐसा है, आर्या पार. बघा, फेकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि तो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू कधी वेगानं ओव्हरथ्रोच्या पण डिक्लेअरच्या दिशेने गेला समजला नाही. आता 19-29चं इक्वेशन आहे. मजा येणार आहे मॅचला. ये मैच पूरी तरह से ऑन है जब तक ये 2 खिलाड़ी बीच मैदान पर है. कल्पक राऊत यांचा शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील. इथून एक मोठा फटका, मोठा फटका, मोठा फटका या मॅचला कलाटणी देणारा असणार आहे. ये हुई ना बात. चेंडू सीमा रे पार. चौकार. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. देखे जरा किसमें कितना दोन गोष्टी मयूरने सांगितल्या. कोणात किती दम आहे तो इथून दिसणार आहे, परंतु तो दम दाखवण्यासाठी तुमचे कदम म्हणजे काय, 2 पाय तुम्ही कुठे ठेवलेत याचं सुद्धा तुम्हाला भान असणं गरजेचं आहे. तुम्ही दोघांमधला गॅप किती ठेवलाय ते तुमच्या पायावरती निर्भर आहे. तुम्ही जिथे उभे राहणार ते कदम सांगणार आहे तुमच्यामधलं अंतर. त्या अंतरानंतर येस, गंभीरने आमच्या पॉवर प्लेचा इशारा केलाय, त्या अंतरावरती तुमचा गॅप डिपेंड करणार आहे आणि हा गॅप शोधलाय नयन कालुष्टे आणि चेंडूला सीमारेखा पाठवलाय. चौकार. तीन ठोके आणि त्यानंतर 18-25चं इक्वेशन. राहुल पुळेकरच्या हातामध्ये चेंडू. बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध आहे. या 2 खेळाडूंनी एकमेकांसमोर चॅलेंज स्वीकारलंय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रुको जरा सबर करो, सबर का बोल मीठा खट्टा दोनों होता है. कभी कभार टेस्ट. दर्शकांना एकच विनंती आहे, तुम्ही जर का बाउंड्री लाईनच्या बाहेर बसलेला असाल तर जी लाईन आहे, वाईड लाईन आहे, त्या वाईड लाईनच्या बाहेर तुमचे जर पाय आलेले असतील तर प्लीज आपण मागे घ्या. नितेश पाटील यानं ओ ये क्या हुआ.
चेंडूला टॅप करत असताना पाठवलं, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला तडवला. थँक्यू थँक्यू थँक्यू. जर का नितेश पाटीलनं ही मॅच जिंकवली तर दत्तगुरु नवापूर यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस लगवण्यात आलंय. तेरा वरती 0, 1.1 चेंडूचा खेळ झालाय. 17 चेंडूडे 21 धाबाची गरज. मॅच पूर्णपणे रंगलाय, मॅच बनलाय आणि पहिल्या चेंडूवरती हल्ला केलाय राहुल पुळेकरच्या नितेश पाटीलनं. हा पाटील नाही, हा कातील आहे, हा कातील आहे. आणि या कातील खेळाडूकडून कशा प्रकारची बॅटिंग होते बघावी लागणार आहे. राहुल पुळेकर हा असा खेळाडू आहे जो अशा प्रकारच्या स्थितीमध्ये डगमगत नाही. चेंडूला अलॉन्ग द कार्पेट, ओ व्हाट अ शॉट, बंदूकी से गोल निकलती हुई गोली, गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रत्येक चौकाराला 500 रुपये टीम साहेबाकडून. पॉवर प्ले मधली पॉवर संपूर्ण स्पर्धेमध्ये जर कोणी बघितले नसेल तर आता बघा. पहिल्या इनिंग मधला पॉवर प्ले सुद्धा असाच हिट होता. आता सुपर हिट पॉवर प्ले दुसऱ्या इनिंग मध्ये बघायला मिळतोय. ही अशी घटिका आहे, ही अशी स्थिती आहे ज्या स्थितीला डगमगू चालणार नाहीये. तळ्यात मळ्यात वाली कहाणी आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेलाय, डॉट बॉल येतोय. जर का हुंडा वॉरियर्स तेजस 11 हा सामना जिंकला तर नितेश पाटील हा नवापूरचा सुपुत्र असल्या कारणानं सुधीरजी मेहर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. 17 वरती 0. टॅप केलंय चेंडूला, एका धावेसाठी केलंय. सिंगल धाव येताना पाहायला मिळतीये. किती 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 महत्वाच्या आहेत, किती महत्वाच्या आहेत या धावा, किती महत्वाची आहे विकेट. बघा आतापर्यंत जी स्थिती बघितली त्या स्थितीमध्ये ओम साईच्या आणि हुंडा वॉरियर्सची तेजस 11ची जी कंपॅरिझन आहे ती बघायला आवडेल. या स्थितीमध्ये काय कंपॅरिझन होती. 13 वरती 0 आणि 18 वरती 0. हुंडा वॉरियर्स तेजस 11 थोडंसं वरती आहे आणि वरती असताना आता काय या वरती असणाऱ्या स्थितीला कायम वरती ठेवलं जाईल का. ओ अलंग ते कार्पेट खेळत असताना चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. अरे हर जगह पे मोनू दिख रहा है. सिद्धार्थ राय याच्या हातामध्ये चेंडू येऊन थांबलाय, विसावलाय आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. ही फक्त फिल्डिंग नव्हे तर संघाला आपल्यापासून दूर जाता जाता थांबवलंय, ते अंतर कायम ठेवलंय. प्रयत्न चांगले आहेत, प्रयत्न चांगले आहेत. हे प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्नार्थी परमेश्वर. ओ हो उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला दुरून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. सिंगल, 2 षटकं संपलीत. 20 धावा धावफलकावरती हुंडा वॉरियर्स तेजस 11. 12 चेंडू आणि 14 धावांची आता गरज. थँक्यू डीजे. चला चला दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने. आता 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. असं असताना विघ्नेश साखलतोडे गोलंदाजी मार्कवरती आलाय. विघ्नेश साखलतोडे गोलंदाजी मार्कवरती येत असताना नितेश पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. अर्नाळा नवापूरमधील हे 2 स्टार एकमेकांसमोर आहेत. आता या स्टारमध्ये कोणता स्टार कोणावरती भारी पडेल. गेम चेंजिंग ओव्हर आहे. इथे घडणाऱ्या प्रक्रिया तुम्हाला
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला सिंगलसाठी खेळलं गेलंय. विघ्नेश स्वतः चेंडूवरती जातात, सिंगल धाव येताना दिसते आणि एका धावाने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाताना दिसेल. हुंडा वॉरियर्स तेजस 11 या संघाला अजूनही 13 धावांची गरज आहे, परंतु दुसऱ्या बाजूनं खेळत असणारा ओम साई इच्छाचा संघ यांना या 13 धावांचा बचाव करण्यासाठी 2 धावांचा बॅकअप सुद्धा आहे. ते बॅकअप सुद्धा आहे. आता कशा पद्धतीनं त्या बॅकअपला वापरलं जात आहे, कशा पद्धतीनं या मॅचला सामोरं जात आहेत हे दोन संघ येणारी काळवेळ सांगणार आहे. मजा येणार आहे या मॅचला. हो हो, दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. बूंद बूंद से घडा भरता ये सुना था, थेंबा थेंबाने तळस असतं हे ऐकलं होतं, आज काहीच दिसतंय सुद्धा. आता घडा कोणाचा भरणार? धावांचा. डाऊन द ग्राउंड खेळत, ओ व्हॉट अ शॉट, नितेश पाटील ऑन फायर. माझी कोणाला पावली गाय, माझी कोणाला पावली, कोणाला पावली गाय, माझी कोणाला पावली, माझी कोणाला पावली गाय, माझी कोणाला पावली, माझी कोणाला पावली गाय, माझी कोणाला पावली. तू जय ताई लगो आम्ही जय दादा, तू जय ताई लगो आम्ही जय दादा, तू जय ताई लगो आम्ही जय दादा, तू जय ताई. थँक्यू डीजे. आणि आता जर का दोघांनी मॅच संपवली तर विमल सिंग यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, दोघांनाही 500 रुपयाचं बक्षीस. बघा ही अशी वेळ आहे ज्या वेळेला तुम्हाला आपलंसं करायचं आहे. असं नाही की मॅच आता संपली आहे, 9 चेंडू 8 धावांची गरज आहे. नितेश पाटील समोर विघ्नेश साकलतोडे. विघ्नेशने अशा स्थितीमध्ये अनेक वेळा चांगला खेळ करून दाखवलाय. विघ्नेशला त्या खेळाला आठवावं लागणार आहे. या मॅच मध्ये परत येण्यासाठी तो काळ दाखवावा लागणार आहे. ज्या वेळेला रन बॉल इक्वेशनच्या आतमध्ये म्हणजे बॉलपेक्षा धावा कमी असताना त्या मॅचला वाचवलं गेलंय, त्या क्षणांना आठवावं लागणार आहे. आणि तरच या मॅचमध्ये ओम साईच्या परत येऊ शकते. 8 चेंडूने 7 धावांची गरज आहे. नयन आणि नितेश ही जोडी मैदानात दाखल. ओ खेळपट्टीवरतीच चेंडूला आपटलं, थांबवलं, सिंगल आली आहे. कुणी विचार केला होता की नाही माहीत नाही. ज्या वेळेला चौकार येत होते त्या वेळेला ते चौकार सांगून जात होते की इथून पुढचा येणारा पेपर तुमचा अवघड असणार आहे. पण जर का अवघड पेपरना घाबरून जर का तुम्ही परीक्षा देणं सोडलं तर कदाचित तुम्ही पास होणार नाही आहात. आता पास न होता असताना ओ गरीबी में आटा गिला असं म्हणतात. इथं नो बॉल आणि नंतर फ्री हिट सुद्धा आहे. आता आमच्या पंचांपेक्षा दोन्ही बॅट्समन सांगतात फ्री हिट आहे. दोन्ही फलंदाजीचे हात इतके फिरले, त्यांना जर अंपायर राहून सांगितलं ना की तुम्ही फ्री हिट द्या तर देणार नाहीत, पण आता आपोआप फिरायला लागलेत. रंजनदादा पाटील यांच्याकडून बक्षीस. ओ ये क्या हुआ, बघितलं जाणार आहे. रनआउट आहे की नाही बघितलं जाईल. आणि जतीन तांडेल यांनी सांगितलं देखते एक बात फिर से, रिव्ह्यू रेफर केला गेलाय. नितेश पाटील याच्यासाठी 1000 रुपये रंजनदादा पाटील यांच्याकडून. आणि कौस्तुभ मेहरा यांनी जे काही नृत्य सादर केलं त्याबद्दल त्यांना 500 रुपयाचं बक्षीस. बघा नवापूर म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टीची दखल घेतली जाते. जे चांगलं कराल त्याचं तुम्हाला फळ मिळेल. $29. आणि त्यानंतर काय घडलंय, व्हेरी क्लोज बघितलं जाणार आहे नक्की काय घडलंय त्या वेळेला. जतीन तांडेल म्हटलं मी खूप दिवसांनी अंपायर राहिलो आणि अशी स्थिती माझ्या समोर झाली आहे. आता जतीन तांडेल आणि गंभीर एकत्रित हा निर्णय घेतील. काय इथं नयन कालुष्टे, बॅट कुठे होती, स्टंप वरती बॉल केव्हा लागला, नक्की काय घडलं, आता दोघे जण चर्चा करतील आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. मी
येस डिसिजन. नॉट आउट. बघा दोन गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. मी पुन्हा एकदा समराईज करेल त्या डिसिजनला. बेल्स डिस्क्लोज होणं, दॅट इज कॉल्ड विकेट. आणि त्या बेल्स डिस्क्लोज होईपर्यंत बॅट आतमध्ये आली होती असं काहीच चित्र इथून दिसलंय. आणि त्यानंतर पंचांनी खूप विचार केल्यानंतर हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. नॉट आउटचा इशारा आलाय आणि नयन कालुष्टे यांना जीवनदान मिळालंय. खूप क्लोज होता, व्हेरी क्लोज. आणि सामन्याची स्थिती सुद्धा तीच आहे. इथं कधी सामना इकडे कधी तिकडे अशी कहाणी. आणि 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. 30 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. हुंडा वॉरियर्स तेजस 11 संघ या मॅच मध्ये पूर्णपणे परत आलाय. परंतु ओम साई इच्छा यांना इथं आता संघर्ष करावा लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे. 2 खेळाडूंना सर्कलच्या आतमध्ये शॉट मध्ये बोलवण्यात आलंय. एका बाजूला कल्पक राऊत, दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ राय आणि शिवम राय यांना सुद्धा आपण सर्कल मध्ये बघतोय. 6 मध्ये 4 कोणाची होणार नाही या पार. सगळ्यांना विनंती आहे, मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, जोरदार टाळ्या. बघा दोघांनाही जर काही मॅच फिनिश केली तर 500-500 रुपयाचं बक्षीस विमल सिंग यांच्याकडून आहे. आणि जे दर्शक टाळ्या वाजवत नाही आहेत त्यांच्यासाठी खास रक्तसंचार खूप चांगला होतो टाळ्या वाजवल्यानं. स्वतःच्या फायद्यासाठी जरी टाळ्या होऊन जाऊ द्यात, जोरदार टाळ्या एकदा. बिग राउंड ऑफ क्लास फॉर धिस मॅच. अरे इतका आवाज तर डीसीसी वाल्यांपेक्षा पण कमी आला. त्यांच्या मॅचला केवढा आवाज असतो. आता तो आवाज इथे सगळ्यांमुळे आला पाहिजे होता. उसका भी कॉम्पिटिशन रखते हैं मयूर. 6-4 नितेश पाटिल समोर. आता संदीप किनी. क्या हुआ इस मैच का, क्या होगा इस मैच का. संदीप किनीला माहित आहे, वेल एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, वसई तालुक्यातील नामवंत खेळाडू आहे संदीप किनी. त्याच्या समोर पहिला चेंडू वाईड. ओ इथे रनआउटची संधी. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. आणि ऍड होत असताना 31 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 31 वरती धावफलक, 31 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आता 3 धाब्यांची गरज. सामना खूप सोपा झालाय. राहुल पुळेकर काहीशा वेगळ्या स्ट्रॅटेजीने क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत. पण नितेश पाटील यांच्या मनामध्ये काय चालू आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट जर बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या आतमध्ये आहेत. डाऊन द ग्राउंड, मॅच फिनिश. विकेट वरून बाजूला, विकेट वरून बाजूला वा. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर नितेश पाटील. सबसे कातिल योगेश तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. आणि सुधीरजी मेहर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस
दिलं जाईल. सायबा क्रिकेट क्लबच्या वतीनं, सायबा मित्रमंडळाच्या वतीनं प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस होतं, म्हणजेच 2,500 रुपये नितेश पाटीलला दिलं जाईल. सूरज प्रसाद यांच्या शुभास्ते बक्षीस दिलं जाणार आहे. कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो हाय, वन साइड हिरो हाय, वन साइड हिरो हाय, वन साइड हिरो हाय. नयन कालुष्टे यांना हा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा असं नितेशने सांगितलं.